विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आउटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना भाजपमध्ये फ्री इन्कमिंग सुरू आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातनं अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यामुळे आघाडीमध्ये अस्वस्थता आहे, तर उलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय। राजकारणात अनेकांचा उद्देश सत्ता उपभोगणं हा असतो, त्यामुळे सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी झुंबड उडालेली असते। गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत अनेक नेत्यांनी प्रवेश केला। यात प्रामुख्याने नारायण राणे यांच्यासह 10 आमदार, भास्कर जाधव यासारख्या बड्या नेत्यांची नावे घेता येतील। मात्र आता हे चित्र बदललंय। लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतर पक्षातून सुरू असलेलं इन्कमिंग थांबलं आणि आघाडीतूनच आउटगोईंग सुरू झालं। कारण लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असं बोललं जात आहे। शिवसेना भाजपत सत्तेवर येणार असा राजकीय अंदाज आहे, त्यामुळे महायुतीमध्ये फ्री इन्कमिंग जोरात सुरू आहे। यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे। सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर, सांगली जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप, माजी आमदार अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी शिवसेना भाजपची वाट घातली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप येळगावकरही भाजपच्या वाटेवर आहेत। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी 25 नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे। काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सुशीलकुमार शिंदे यांचे सुरुवातीपासूनचे अनुयायी विष्णुपंत कोठे यांना काँग्रेसनं योग्य संधी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। ते प्रणिती शिंदे यांच्या विरोधातच रिंगणात उतरणार आहे। गेल्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून आघाडीचे 37 पैकी 25 आमदार विजयी झाले होते। आता या गडालाच शिवसेना भाजपनं खिंडार पाडण्याची तयारी सुरू केली आहे। याशिवाय ठाण्यातून काँग्रेसचे नेते रवींद्र फाटक यांनी काही नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे। नांदेडमधून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनीही मातोश्रीच्या दरवाजातून शिवसेनेत एंट्री घेतली आहे। सत्तेचं लोणी चाखायला अनेक जण राजकारण करत असतात। असे लोक जिकडे सत्ता तिकडे आम्ही अशा वृत्तीने राजकारणात काम करत असतात। त्यामुळेच सत्तेची समीकरणं बदलली की अशा लोकांच्या निष्ठाही बदलतात। या लोकांना पक्षनिष्ठेपेक्षा सत्तानिष्ठा महत्त्वाची असते। राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीनंतर सध्या तेच चित्र पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।